संजय निरुपम बाळासाहेब भवनामध्ये मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पोहोचले। काही दिवसांपूर्वीच संजय निरुपम यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेली होती आणि आता संजय निरुपम हे यामुळे शिंदे गटाच्या वाटेवर आहेत का अशी चर्चा सुरू झाली आहे। अधिकचे अपडेट जाणून घेऊ। अक्षय भाटकर आपल्या सोबत आहे। अक्षय, काही दिवसांपूर्वीच ज्यावेळेला त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती त्यानंतर उदय सामंत यांची भेट घेतलेली होती आणि त्यानंतर आता ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। काय अर्थ काढायचा या भेटीचा? दीपक, थोड्याच वेळात संजय निरुपम यांचा बाळासाहेब शिवसेनेमध्ये म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये प्रवेश होऊ शकतो अशी खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिलेली आहे आणि त्याच्यासाठीच संजय निरुपम हे सध्या बाळासाहेब भवन इथे पोहोचलेले आहेत आणि काही वेळातच मुख्यमंत्र्यांची ज्यावेळी बैठक संपेल 3 मतदारसंघांची बैठक आज मुख्यमंत्री घेतात। मुंबईतले 3 मतदारसंघ आहेत, यामध्ये दक्षिण मुंबई असेल, दक्षिण मध्य असेल आणि उत्तर पश्चिम असेल यांच्या उमेदवारांसह पदाधिकाऱ्यांची बैठक आज मुख्यमंत्र्यांनी बोलवलेली आहे आणि त्याच बैठकीच्या दरम्यान संजय निरुपम हे देखील आले। हे अगदी अनपेक्षित होतं, मात्र ज्यावेळी संजय निरुपम आले त्याचवेळी ही शक्यता सांगितली जात होती की त्यांचा आज प्रवेश होऊ शकतो। संजय निरुपम यांची इच्छा होती, ते उत्सुक होते, आग्रही होते उत्तर पश्चिम हा मतदारसंघ लढवण्यासाठी। त्या ठिकाणी ते आधी खासदार देखील राहून गेलेले आहेत, त्यामुळे ज्यावेळी काँग्रेसमधून त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती त्याच्यानंतर संजय निरुपम यांचा ताबडतोब शिवसेनेमध्ये प्रवेश होईल असं सांगण्यात आलं होतं। मात्र मोहित कंबोज यांनी त्यांच्यावर अनेक आरोप केले होते आणि त्यामुळे कुठे ना कुठे बीजेपीचा देखील काही प्रमाणात त्या ठिकाणच्या स्थानिक लोकांचा विरोध होता आणि तो विरोध लक्षात घेऊन त्यांचा जो प्रवेश आहे तो रखडला होता। आता मात्र संजय निरुपम यांचा प्रवेश जो आहे तो आज होईल, थोड्याच वेळात होईल अशी शक्यता देखील सांगितली जाते आणि त्यासाठीच संजय निरुपम हे बाळासाहेब भवन इथे आलेले आहेत आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्री देखील आहेत, इतर देखील महत्त्वाचे पदाधिकारी सध्या उपस्थित आहेत आणि त्यांच्याच उपस्थितीमध्ये थोड्याच वेळात संजय निरुपम यांचा प्रवेश हा घेतला जाऊ शकतो। त्यामुळे स्वाभाविकच आता या पक्षप्रवेशाबद्दल काय नेमकं पुढे येतंय पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अक्षय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।